नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह क्रिएटर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजच्या चर्चेची सुरुवात एका गोष्टीपासून करूयात। दोन मित्र असतात, एकाचं नाव असतं राम, एकाचं नाव असतं श्याम। दोघे सुद्धा समुद्र किनाऱ्यावरून चाललेले असतात। समुद्र किनाऱ्यावरील शंख गोळा करून ते बाजारात विकून त्यापासून पैसा मिळवणे हा त्यांचा उद्देश असतो। त्यापैकी पहिला जो मित्र आहे त्याला एक मोठा शंख मिळतो। हा मोठा शंख मिळाल्याचं पाहून दुसऱ्या मित्राला वाटतं की अरे बापरे, याला तरी खूप मोठा शंख मिळालेला आहे आणि हा मोठा शंख विकून त्याला खूप सारे पैसे मिळतील। मग आपण सुद्धा आता काय करूयात, एका मोठ्या शंखाच्या शोधामध्ये जाऊयात। तर हा मित्र जो आहे तो पुढे जातो आणि पुढे जाऊन मोठा शंख शोधण्याचा प्रयत्न करतो। या प्रवासात त्याला अनेक छोटे छोटे शंख दिसतात, परंतु तो छोटे छोटे शंख उचलत नाही, कारण त्याच्या मनामध्ये एकच टार्गेट असतं, मला एक मोठा शंख जो आहे तो शोधायचा आहे, माझ्या मित्रापेक्षा मोठा शंख शोधायचा आहे आणि तो मोठा शंख ज्यावेळेस मी बाजारात विकेल त्यावेळेस मला बक्कळ पैसा मिळेल। हा प्रवास चालू असतो। शेवटी संपूर्ण दिवस उलटतो, संध्याकाळ होते आणि संध्याकाळपर्यंत त्याला मोठा शंख मिळत नाही आणि हा मोठा शंख मिळवण्याच्या नादात त्यांनी खूप छोटे छोटे शंख असेच मागे ठेवलेले असतात। आणि दिवसाच्या शेवटी नंतर तो दुसरा जो मित्र असतो ज्याला सुरुवातीला एक मोठा शंख मिळालेला असतो आणि त्या मोठ्या शंखासोबत त्या मित्राने छोटे छोटे अनेक शंख गोळा केलेले असतात। आता हे सगळे शंख घेऊन तो बाजारात जातो, विकतो आणि विकल्यानंतर त्याने ज्यावेळेस तो मोठा शंख विकलेला असतो त्या मोठ्या शंखाचे त्याला 1000 रुपये मिळतात आणि त्याच्यासोबत इतर काही छोटे छोटे शंख असतात। ते छोटे शंख विकून त्याला 3000 रुपये मिळतात, म्हणजे एकूण 4000 रुपये मिळतात। आणि तो जो दुसरा मित्र असतो त्याला एकही शंख मिळालेला नसतो, कारण मोठ्या शंखाच्या शोधात तो छोटे छोटे शंख जे आहे त्याला मिळालेले ते सोडत असतो। त्यामुळे त्याच्या हातामध्ये शेवटपर्यंत एकही शंख राहिलेला नसतो आणि त्याला 0 शंख मिळतात। ज्याला 4000 रुपये मिळाले तो त्या मित्राला भेटतो, त्यावेळेस तो मित्र दुसरा त्याला म्हणतो की बाबा तू तर खूप छान केलं, मोठा शंख तुला मिळाला, त्याच्यानंतर हे छोटे छोटे शंख सुद्धा मिळालेत। त्यावेळेस तो सांगतो की बाबा मला मोठ्या शंखाचे तर फक्त 1000 रुपये मिळाले, परंतु हे जे छोटे छोटे शंख होते त्याचे मला एकूण 3000 रुपये मिळाले। आणि हे छोटे शंख मला कुठे मिळाले, जे छोटे छोटे शंख तुझ्या हाताला लागत होते, तू सोडत होता ते छोटे छोटे शंख, ते शंख मी वेचत होतो आणि त्याच्यामधून मला जवळपास 30,000 रुपयाचा प्रॉफिट झाला। तर मित्रांनो, लक्षात घ्या, आयुष्यामध्ये असंच होत असतं। आपल्याला खूप काहीतरी करायचं असतं, मोठं ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवतो, मोठं काम, मला मोठं काम करायचं आहे, मला खूप मोठं काम करायचं आहे, ही छोटी छोटी कामं मी नाही करणार, मला खूप मोठं काम करायचं आहे। मोठं काम करायचं आहे म्हणता म्हणता आपण खूप मोठे होतो, आपलं वय निघून जातं आणि मोठं काम करायचं राहून जातं आणि त्यामुळं जी छोटी छोटी कामं असतात ना ती सुद्धा मागे पडतात। तर मित्रांनो, मोठं काम तर आपल्याला करायचं आहे, ध्येय मोठं असलं पाहिजे, पण ते मोठं ध्येय पूर्ण करत असताना आयुष्यामध्ये ज्यावेळेस छोट्या छोट्या संधी येतात ना, तर त्या छोट्या छोट्या संधीकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे। छोट्या छोट्या अपॉर्च्युनिटी येतील आयुष्यामध्ये, छोट्या छोट्या संधी येतील आयुष्यामध्ये, त्या संधीची चिंधीविंदी करायची नाही आहे। त्या संधी ज्या आहेत त्यांचा सुद्धा स्वीकार करायचा आहे। काही न करण्यापेक्षा या छोट्या छोट्या संधी ज्या आहेत त्या कदाचित तुम्हाला खूप मोठं प्रॉफिट देऊ शकतात, खूप मोठा फायदा मिळवून देऊ शकतात। त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला आयुष्यात मोठं काम तर करायचं आहे, पण ते मोठं काम करता करता आयुष्यात ज्या काही छोट्या छोट्या संधी येतील, छोटी छोटी कामं असतील, ती सुद्धा पूर्ण करायला विसरायचं नाही मित्रांनो, कारण छोटे छोटे कामं करता करता एक दिवस आपलं खूप मोठं काम होऊ शकतो, कारण कोणीतरी म्हटलंय थेंबे थेंबे तळे साचे। ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। बाय मित्रांनो, धन्यवाद।